आज किती दिवस तिला ऑफर येत आहेत की आम्ही दुबईला पाठवा आता इथे इंडियामध्ये काम करून करून ती आता दमली. जाऊ दे रडू नकोस. जाऊ दे तिला जाता जाता काय सीन घडला तुम्हाला माहिती आहे काय? सकाळी ती खेळत होती, खेळता खेळता कपाटाखाली पाय झडकला. इसके फटी में पाय उसका अडकिंग और इसका जीव वर खाली होईन. तो ये बोमटिंग जोरात बोमट झम जम 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 चम चम चम. या आमचा पाळीव प्राणी नाही, ही माझी कुठच्या तरी जन्माची काहीतरी कोणतरी असेल, माझी पूर्व पुण्या ह्याच्यातली या खापर पंजातली ती आमच्याकडे इली या. पेट्रोल सांबरी तू आता तुरपे मी मला खारप्याला बनवा उचपाला युप्पाचे चुप्पा आणि उपमा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आहे रविवार आणि आज रविवारचा बेत काय आहे तुम्हाला मी आईला विचारून सांगतो. तर काकी, आज रविवारचा काय बेत आहे म्हटलं तुमच्याकडे? रविवारचा बेत आहे आमच्याकडे उपमा बनवणार आम्ही आता गरम गरम. उपमा बनवणार आहे? उपमा आणि चहा. दुसरं काय स्पेशल नाही तुमच्याकडे? स्पेशल काय नाही, श्रावण आहे, श्रावणामध्ये दुसरं स्पेशल काय नसतं आमच्याकडे. श्रावण पाळतात? कडक श्रावण आहे आमच्याकडे. मग तुमच्या मांजरीला का तुम्ही पाळायला लावत नाही श्रावण? मांजरी ती लहान आहे, आता काय करणार तिला, आता काय उपाशी ठेवणार. आणि तुमची ती इंटरव्ह्यूची व्हिडिओ 2000च्या वरती व्ह्यू गेले तिला, त्याबद्दल तुम्हाला काही बोलावं असं वाटतंय का? त्याबद्दल मला कसं वाटतंय? मी कल्पना पण नाही केलेली की एवढी आमची आपली साधी मराठ्या घरातली इंटरव्ह्यूची व्हिडिओ एवढी व्हायरल होईल, लोकांना एवढी आवडेल. आणि मग अशी काय बोललीस ते सांग. मॅक्सीवरचा गरीबीवाला डायलॉग मार. असं एवढा आपला मॅक्सीवर जुन्या पुराण्या मॅक्सीवरती आपली बसून आपली एक इंटरव्ह्यू दिलेली, पण लोकांना एवढी आवडेल एवढी अशी कल्पना नव्हती. पण आम्ही आपल्या परिस्थितीप्रमाणे आमचं आपलं छोटंसं घर आहे, त्या घरात आपलं जिकडे जाऊ दे रडू नकोस. जाऊ दे रडू नकोस. छोटंसं आमचं घर आहे, आपलं तिकडे पावसाचे दिवस आहे, कपडे सुकत नाही, जिकडे तिकडे आपले पताका जिकडे तिकडे तुम्ही सगळ्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, रील मध्ये व्हिडिओ मध्ये जिकडे तिकडे वन साइड पताका लोंबतात. आणि पताके सुकत घालणारी हीच आहे. आता वन साइड उपमाची तयारी चालू आहे. मग तुमची मांजर कुठे गेली काकी? मांजर आमची आज किती दिवस तिला ऑफर येत आहेत की आम्ही दुबईला पाठवा आता इथे इंडियामध्ये काम करून करून ती आता दमली. मग आता ते सकाळी जरा ते आलेले बाहेरगावचे लोक, मग त्यांच्यामुळे दुबईला पाठवून दिले. मग तिकडे ती आता जरा मजा मस्ती करून येईल आणि नंतर मग काय ते अजून व्हायरल होईल, त्यात काय शंका नाही. दुबईला कुठे गेली ती? आणि दुबईला जाता जाता काय सीन घडला तुम्हाला माहिती आहे काय? सकाळी ती खेळत होती, खेळता खेळता कपाटाखाली पाय झडकला. आणि ही अशी बोमटत होती जसं की काय झालं सगळ्यांना. सकाळी एवढा पाय अडकला इसके फटी में पाय उसका अडकिंग और इसका जीव वर खाली होईन. तो ये बोमटिंग जोरात बोमटलंय म्हणजे काय म्हटलं आता माझ्या पोरा काय झाला आणि काय नाही, एवढा माझा बोमटागत लागले. सगळे झोपलेले दोघे जण घड्यावड्या उठा नेले राहून मग काय झाला की काय. सकाळी 5 वाजता पाय अडकले तर नुसता बॉबच मारू लागला. पाय अडकणं कारण काय? खेळत होती कागदा बरोबर, तर कागदच गेला खाली. तो कागद खाली गेला म्हणून ती पायाने काढायला गेली, तो पाय झडकला. त्याच्या अगोदरची 4-5 चॉकलेट आहेत खाली अडकलेली. खाली आहेत भाई, तुम्हाला चॉकलेट खायचं तर इथे खाली जाऊ शकता. अशी आमची मांजर आहे. मांजर आहे म्हणजे ती मांजर नाही आहे, ती कोणत्या तरी रूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे. हो. कोणत्या रूपात आले? कोणत्या रूपात आता काय सांगणार. आता देव पण बघतो ना परीक्षा, कोणाच्या घरात कोणाला पण पाठवत नाही उगाच. ते पण आहे. मग आधी तुम्ही बोलत होतात की मांजरीला नको आणू, हगाण ठेवता. आणि सुरुवातीला आणल्यावरती वन साइड घरात हगत होती. इकडे सिलेंडरच्या पाठी हग, इकडे फ्रीजच्या पाठी हग, कपाटाच्या पाठी हग, आणि ही मला शिव्या घालायची. आणि आता बघताय ना म्हणजे काय सगळं अख्ख्या घरात घाण सडी करून ठेवायची. एक तर आपलं छोटस घर, त्याच्यामध्ये पण नाही सगळी अडचण. आणि मग ती येऊन काय करायची, गोनपाडावरती झागायची. एक दिवशी आला हा साहेब आणि आला तो पाय भरल्यानंतर बघितल्यानं आणि गेलो आणि खाटीवर सगळं रडच. पाय भरले तो मग माहितच नाही, बसले खाटीवर जाऊन अख्ख्या खाटी भर हगरड. मग मोजल्यान माझे. आणि म्हटलं तू आता दुपारचं येत असतो बाबा, चाय बी पिऊ का, येऊ नको, हात पाय धुवत नाही काय, बघत नाही कुठे नाही. ते बाहेरून मग वाटलं का बाहेरूनच कुठेतरी घाण करून कधी पाया भरून येलो. नंतर मग बघितलं त्या मांजरीसाठी घरातून हाकलून लावलं भाई मला त्या दिवशी. तो दिवस मी विसरणार नाही. मग आता तुम्ही बनवा नाश्ता, तोपर्यंत मी बघतो तुमची मांजर काय करते. मांजर दुबईला जायला निघाली, त्या अगोदर तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. पण आता तुम्हाला नाश्त्याचा टाइम माहिती आहे किती झालाय?
12 वाजता नाश्ता होतोय आणि रिंगण डूस खेळून खेळून झोपले. ये अण्णा वडक्क म्हणा अण्णा एल्ल पोर डोसा डोसा पांढरा कापूस एल्ल पुरी साली लुरीला डिबरी दुबरू ता ಈ ಜಾಂಬು ಡಿಬ್ಬಿರ ಡಿಗ್ರಿಲು ದಿಗ್ರದಿ ತೀತಾ ಎಲ್ಲ ಪುರುಷ ಎಲ್ಲ ಇದೆ ತಿತರಲೆ ಎತ್ತುरा काम 25. ही मांजराची भाषा आहे भाई, ही मांजराची भाषा आहे. तुम्हाला लोकांना समजणार नाही, त्यासाठी वेगळा कोर्स करावा लागतो. चला तुम्हाला आता दाखवतो दुसरा विषय. डोसा इडली सांबार चटणी माहिष्मती साम्राज्यम तिला काहीतरी कर. राजादी साम्राज्यम जम 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 चम 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 छुम छुम छुम. माझ्या पाळीव प्राण्याला, ही आमचा पाळीव प्राणी नाही, ही माझी कुठच्या तरी जन्माची काहीतरी कोणतरी असेल, माझी पूर्व पुण्य ह्याच्यातली या खापर पंचातली, ती आमच्याकडे इली या तिच्या रूपामध्ये. बोलायला लागले की थांबत नाही. आणि माझ्या सानीला, ही सानीला एवढी हुशार दिसते का, सकाळी सकाळी उठल्या एक अंडा खाऊन झालेला आहे. त्या अंड्यावरती हे सगळ्यात नखरे चालले आहेत. थोड्या वेळाने त्याला पेट्रोल कमी झाला की ही नाचाक लागली म्याव म्याव. पेट्रोल सांबरी तू आता तुरपे मी मला खारप्याला बनवा उचपाला युप्पाचे चुप्पा आणि उपमा इल्ला डोसा सांबार चटणी. चला आता नाश्ता बनवा. एक मिनिट अन्नूला बाय नल्लूला अन्नूला अल्ला बोसा रे सांबार चटणी सांबार चटणी चला जा. डोसा इडली सांबार चटणी. हा आमचा पांढरा कापूस. शिव. तर तुम्हाला वातीला कापूस पाहिजे असेल तर आमच्याकडे मिळेल आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय म्याव.